राज्याचं लक्ष आज दिल्लीकडे लागलेलं आहे, कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। सुनेत्रा पवार संध्याकाळी एकट्याच काल दिल्लीत दाखल झाल्या। विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सुद्धा नाहीयेत आणि सुनील तटकरे सुद्धा नाहीयेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची एकट्यानेच दिल्लीला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे। त्यांच्यासोबत इतर कोणतेही नेते नसल्यानं सगळ्यांच्याच भोया उंचावल्या। दरम्यान आज सुनेत्रा पवारांची मोदी आणि अमित शहा यांच्याशी कोणतीही बैठक नसल्याची माहिती मिळते। सुनेत्रा पवार संसदेत जाऊन मात्र काही लोकांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं कळत आहे। मात्र सुनेत्रा पवारांच्या ह्या दिल्ली दौऱ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आज तटकरे आणि पटेल यांच्या संदर्भात काही मोठा निर्णय होतो का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीची आपण बघतोय। अचानक त्या दिल्लीत दाखल झाल्या आणि आज अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची दाट शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची जरी आज त्यांच्याही भेट होणार नसली तरी संसदेत जाऊन अनेकांच्या त्या भेटीगाठी घेणार आहेत। गाड़ी फॉलो या संदर्भात अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपले दिल्लीहून प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। रामराजे शिंदे, राम, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आज कोणाच्या भेटीगाठी होऊ शकतात? बिलकुल सुनेत्रा पवार हे ताज हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, तिथून ते निघाले आहेत आणि आत्ता पोहोचलेले आहेत सुधा मूर्ती यांच्या निवासस्थानी। सुधा मूर्ती यांचं निवासस्थान विशंभरदास मार्ग या ठिकाणी आहे की जिथे सर्व खासदारांचे फ्लॅट आहेत आणि तिथेच चौथ्या मजल्यावर सुधा मूर्ती यांचं घर आहे आणि इथेच ब्रेकफास्टसाठी पोहोचलेले आहेत सुनेत्रा पवार। आणि हा ब्रेकफास्ट झाल्यानंतर काही संसदेमध्ये त्या जाणार आहेत आणि काही लोकांची भेटीगाठी घेणार असल्याची माहिती मिळते। सुधा मूर्ती आणि सुनेत्रा पवार हे पूर्वीपासून चांगल्या ओळखीचे आहेत आणि म्हणूनच त्यांच्या भेटीला ते आलेले आहेत अशी माहिती मिळालेली आहे। आणि त्याचबरोबर संसदेमध्ये सुद्धा जाऊन काही महत्त्वाच्या व्यक्तींशी ते भेटणार आहेत। मात्र आपण त्यांना जेव्हा विचारलं, एनडीटीव्हीने जेव्हा विचारलं की आज कोणाच्या भेटी घेणार का तुम्ही, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्या, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या दोघांच्याही आज कोणतीही भेटी नाही आहेत। मात्र संसदेमध्ये जाऊन काही इतर लोकांशी भेटणार आहे आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे सुद्धा काम आहे संसदेमध्ये ते पूर्ण करायचं आहे। त्यामुळे आता ते थोड्याच वेळामध्ये संसदेकडे निघतील। मात्र आता सध्या नाश्त्यासाठी ते पोहोचलेले आहेत सुधा मूर्ती यांच्या निवासस्थानी आणि इथून चर्चा करून ते थेट निघणार आहेत संसदेकडे। विशेष म्हणजे की सुनील तटकरे हे आज दिल्लीमध्ये नाहीयेत, प्रफुल्ल पटेल हे दिल्लीमध्ये आहेत। त्यामुळे ज्या बैठका होणार आहेत त्या बैठका केवळ सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहेत का ते सुद्धा पाहावं लागणार आहे। दोन महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार नाहीयेत ते सांगितले की अमित शहा आणि मोदी, मग भेटणार कोणाला संसदेमध्ये हे सुद्धा बघावं लागणार आहे। निश्चितच रामराजे या सगळ्यावर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।